जय गुरुदेव. सर्वांना हा कार्यक्रम मध्ये स्वागत करत आहे. आजचा जे कार्यक्रम आहे ओके उपनयन संस्कार बद्दल आहे. जे काय इंडियन ट्रेडिशन मध्ये 16 संस्कार आहेत त्याच्यामधला हा एक खूप महत्वाचा संस्कार आहे. आणखीन आज ह्याच्याबद्दल उपनयन संस्कार बद्दल माहिती देण्यासाठी श्रीमती इंद्राणी मा केळकर आहेत आपल्या बरोबर. त्यांनी खूप उपनयन कार्यक्रम जे आपलं गुरुकुल आहे विशाखापट्टणमला तिथं घेतलेला आहे, राबवलेला आहे. आणखीन ते स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून बरंच मुलांना ते संस्कार दिले गेलेले आहेत. हे ऍक्च्युअली उपनयन संस्कार ब्राह्मण जे ट्रेडिशन आहेत ब्राह्मण्स ते केलं जात असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. पण गुरुजींच्या कृपेमुळं की सर्वांना हे उपनयन व्हायला पाहिजे. गुरुजींचे बघायचे दृष्टिकोन वेगळं होतं. मग हा जे आहे फक्त जातीपासून नाहीये, त्यांचं कॉन्शियस लेवल पासून हा उपनयन संस्कार प्रत्येक मुलांना भेटायला पाहिजे. त्यांचं कॉन्शियस लेवल वेगळ्या वेगळ्या स्तरमध्ये जायला पाहिजे वगैरे ह्या उद्देशानं हा कार्यक्रम गुरुजींनी दरवर्षी गुरुकुलमध्ये राबवलं जायचे. आणखीन त्याचं मेन सूत्रसंचालन जे आपण म्हणू शकतो किंवा एक्झिक्यूट जे करायचे जे असेल तर इंद्राणी मा ते करायचे दरवर्षी. आणखीन मी इंद्राणी माला रिक्वेस्ट करतो की पुढचं जे आहे माहिती उपनयन संस्कार बद्दल त्यांनी पूर्ण माहिती द्यावं असं मी त्यांना रिक्वेस्ट करत आहे. आणखीन तुम्ही सर्वांनी इंद्राणी माला ओळखता, तरी पण थोडंसं शॉर्टमध्ये ओळख देतो की ऑलरेडी मी सांगितलं की ते गुरुकुल विशाखापट्टणम मध्ये जे आहेत ते चालवलेले आहेत. त्यांनी CBSE सिलेबस वगैरे ते पाहिजे ज्या रिक्वायरमेंट पाहिजे ते निर्माण केलेले. दे आर द फर्स्ट फाउंडर जे आपलं RSVK मध्ये जे काय झालेलं होतं त्यांनी ते केलेलं आहेत. आणखीन ते IIT ग्रॅज्युएट आहेत. आणखीन मॅथमॅटिक्स मध्ये ते PhD केलेले आहेत. तसंच आता सध्या ते TCS टाटा कन्सल्टंट सर्व्हिस मध्ये जे एऑन्स म्हणून जे आहेत हैदराबाद तिथं ते ॲज अ प्राध्यापक फॉर्मर टीचर म्हणून ते कार्य करत आहेत. अजून डीन म्हणून ते बरंच वर्ष कार्य दिलेले आहेत की जे सध्या शंकराचार्य इन्स्टिट्यूट आहे, सॉरी आचार्य इन्स्टिट्यूट आहे बेंगलोरला वगैरे ते कार्य करत आहेत. आणखीन आम्हाला ते प्रत्येक वेळेला सपोर्ट करत असतात. आणखीन ते पण फुल बिझी असतात, त्याच्यातला वेळ काढून आपण ह्या वेळेला ठेवलेलो आहोत. मी विनंती करतो की अजून थोडंसं त्यांनी परिचय देऊन अनुभव त्यांचा सांगून पुढे कंटिन्यू करा म्हणून. ओके, जय गुरुदेव. सर्वांचे मी माईक म्यूट केलेला आहे. मग आम्ही मला वाटतं की लास्टला जे क्वेश्चन आन्सर असतील त्यावेळेला आपण त्यांना अनम्यूट करून हे करू शकतो वगैरे. जय गुरुदेव. जय थँक्यू सुनीलजी. या उपनयन हे खूप लोकांना असं वाटतं की एक समारंभ म्हणून केलं पाहिजे आणि जरी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे लोक करतात वेगवेगळ्या वेळी किंवा वेगवेगळ्या कारणांनी, पण ते सुद्धा एक संस्कार म्हणून न करता एक सोहळा म्हणून करतात. तर आज मी तुम्हाला बेसिकली या दोन गोष्टीतलाच फरक सांगणार आहे की तो संस्कार हा का महत्वाचा आहे आणि कसा केला पाहिजे. आणि त्याला आपण सोहळा म्हणून न बघता संस्कार म्हणून बघितलं तर त्याचा अर्थ, त्याच्यातल्या प्रोसेसेस आणि त्याच्यामुळे मुलाला आणि पेरेंट्सना काय फायदा होऊ शकतो आणि त्याच्यावर काय काय रिसर्च पण आज झालेला आहे. म्हणजे वेद काय सांगतात आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी प्रमाणे सुद्धा त्याच्यावर काय रिसर्च झालाय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्या मनात हे सगळं ऐकल्यानंतर जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. पण मी जोपर्यंत तुम्हाला पूर्ण टेक्निकल माहिती देत आहे तेव्हा तुम्हाला जर डाऊट असले तर तुम्ही एका पेपरवर लिहून ठेवा. तोच डाऊट जर प्रोसेसमध्ये क्लिअर झाला तर तो क्रॉस करून टाका. शेवटी काही डाऊट राहिला तर मात्र तुम्ही डेफिनेटली विचारा, कारण तुमचा डाऊट क्लिअर केल्याशिवाय ॲज अ पेरेंट तुमच्या मुलाला जे काही मिळायचं आहे, मुलाला किंवा मुलीला, ते उपनयनच्या प्रोसेस मधून जे काही बेनिफिट्स मिळायचे ते मिळण्यासाठी आजची इंट्रोडक्शन खूप महत्वाची.
तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी माझी स्क्रीन शेअर करते. ओके. सो उपनयन संस्कार, त्यामुळे मी उपनयन सोहळा न म्हणता उपनयन संस्कार आणि याच्याविषयीची इंट्रोडक्शन तुम्हाला देणार आहे. आणि याला संस्कृतमध्ये बेसिकली यज्ञोपवीत असंही म्हणतात, कारण या संस्कारानंतर त्या मुलगा किंवा मुलींनी जानवं घातलं पाहिजे. मुलींना जानवं देत नाहीत. त्याची काही कारणं आहेत. मुलांनाच फक्त जानवं देतात. त्याची प्रोसेस मी तुम्हाला सगळी आजच्या या सेशनमध्ये सांगणार आहे. सो उपनयन हा संस्कार काय आहे? तर तो एक दीक्षाविधी आहे. म्हणजे काय? तर एक लहान मुलगा जो 4-5 वर्षापर्यंत फक्त त्याला खाणे, पिणे, खेळणे, झोपणे आणि बागडणे हेच माहीत असतं. त्या मुलाला जर आपल्याला शाळेत पाठवायचं असेल, तर त्याला एका अभ्यास या प्रवृत्तीला एस्टॅब्लिश करावं लागतं. तर त्याच्या खेळण्याच्या अवस्थेतून अभ्यास किंवा साधनेच्या अवस्थेला त्याचं मन, शरीर आणि त्याचं स्पिरिट हे शिफ्ट करण्याची जी प्रोसेस आहे, त्याला म्हणायचं उपनयन. तर ही संक्रमण आहे, म्हणजे काय? चेंज आहे. जसं सूर्य सुद्धा आता संक्रांतीच्या वेळी संक्रमण पावला, म्हणजे काय? तर त्यांनी दिशा बदलली. सेम वे आपल्या मुलाच्या आयुष्याची दिशा बदलायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तर उपनयन हे कधी करावं? तर 5 ते 12 वर्षाच्या वयोगटात केलेलं चांगलं. 5 वर्षाच्या लहान मुलाला कधी केलं तर चालेल, तर ज्याच्या आई-वडिलांना स्वतःला गायत्री मंत्राची एस्टॅब्लिशमेंट आहे, त्याच्या घरामध्ये ते संस्कार आहेत आणि त्या मुलाला त्याची समज आहे, तर त्या वयात केलेलं चालेल. साधारणपणे 7, 8, 9 म्हणजे ऑड वर्षी करा म्हणतात. 7व्या किंवा 9व्या वर्षी करणं चांगलं. पण जर ते तुम्ही फक्त एकट्या मुलाचं करत असाल, तर ते तुमच्या घरात त्याचा मुहूर्त बघून वगैरे केलं पाहिजे. पण जेव्हा आपण सामूहिक करतो, तेव्हा 5 ते 12 वर्षाच्या वयोगटातल्या कोणालाही ते करता येणं शक्य आहे. कारण आपण सामूहिक केल्यामुळे त्याची एनर्जी खूप वेगळी असते. उपनयन हा काय करतो? उपनयन केल्यामुळे काय होतं? तर आपल्या आयुष्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला शुद्ध करायचंय किंवा क्लीन करायचंय. जसं आपलं नवीन तुम्ही एखादं सॉफ्टवेअर तुमच्या फोनवरती डाउनलोड केलं, तर तुम्हाला त्याला सेटअप करावं लागतं किंवा तुम्ही एखादा नवीन मशीन आणलं, तर त्याला सेटअप करावं लागतं आणि सेटअप केल्यानंतर काही दिवस वापरल्यानंतर त्याला तुम्हाला प्युरिफाय किंवा क्लीन पण करावं लागतं किंवा त्याच्यात व्हायरस वगैरे काही येऊ नये म्हणून प्रोटेक्ट करावं लागतं. सेम वे जो मुलगा आता घरात आई-वडिलांच्या छत्रछायेत आहे, तो जेव्हा गुरुगृही किंवा शाळेमध्ये शिकायला जाणार आहे, तेव्हा त्याला आतनं आणि बाहेरनं शुद्ध करणं आणि काय तर त्याची कपॅसिटी वाढवणं, की तो बाहेरच्या जगाला सोसू शकेल, तिथं तो सहन करू शकण्याची त्याची शक्ती वाढवणं, हा उपनयनाचा खूप मोठा महत्वाचा प्रकार आहे किंवा प्रोसेस आहे. त्यामुळे त्याची उपनयन कधी करायचं? तर याचा अर्थ तुम्ही 2.5व्या वर्षी जर मुलाला काय एल-के-जी, यू-के-जी शाळेत घालणार असाल, तर तेव्हा ते करायचं नाहीये. तर जेव्हा मुलगा पहिलीत जाणार आहे तुमचा, 6 वर्ष हे वय पहिलीचं समजलेलं आहे, तर तेव्हापासनं ते शिक्षण हे बरोबर वेळ आहे. त्याच्यानंतर कधीही तुम्ही करू शकता 6वी पहिलीच्या नंतर. पण त्याच्यापेक्षा छोट्या मुलांसाठी याची गरज नाहीये, कारण त्यांना प्युरिफिकेशनचीच गरज नसते. आता मनुस्मृती काय सांगते? तर उपनयन, उप म्हणजे जवळ किंवा बाजूला, नयन म्हणजे घेणे किंवा बघणे. तर उपनयन म्हणजे काय? तर जवळ घेणे. तर कोणाच्या जवळ? आई-वडिलांच्या तर जवळ आहेच मुलगा. पण आई-वडिलांपासून दूर जाऊन तो स्वतःच्या जवळ जायला पाहिजे. ज्या योगे त्याला ज्ञान घेणं सहज शक्य होईल. त्याचा ज्ञानचक्षू उघडला गेला पाहिजे त्याच्यासाठी. मग त्या शिक्षणाच्या किंवा नॉलेजच्या जवळ जाण्याची प्रोसेस असं मनुस्मृतीमध्ये याला म्हटलेलं आहे.
मनुष्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा फक्त शरीराचा जन्म होतो. त्याचमुळे तुम्ही बघितलं तर मुलगा किंवा मुलगी खूप लहान असताना 2-3 वर्षाचे असताना आई-वडिलांचं महत्त्वाचं मुलांविषयीची काय गरज आहे किंवा काय बघायला पाहिजे असं वाटतं, तर तो मुलगा व्यवस्थित जेवायला शिकतो का नाही, त्याला फूड हे स्वतःचं स्वतः समजत नाही, तेव्हा ते आई-वडिलांनीच खूप त्याच्यावरती विचार करून प्रोसेस करावी लागते. आणि त्याची जी शारीरिक वाढ होत असते, उंची, वजन, त्याचे अवयव हे सगळं त्याचं 6 वर्षापर्यंत वाढत असतं. त्यामुळे 6 वर्षापर्यंतचा मनुष्याचा जन्म हा फक्त शारीरिक वाढीसाठीचा समजला जातो. आणि हे शरीर आपल्याला कशासाठी मिळालंय, तर जगाचा अनुभव घेण्यासाठी किंवा जगाला एन्जॉय करण्यासाठी मिळालेलं आहे. पण मनुष्य जन्माचा अर्थ हा आहे आपलं भौतिक समाधान किंवा आनंद घेण्यासाठी नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन काय करू शकलं पाहिजे? तर त्याच्या पुढे जाऊन म्हणजे आपल्याला बेसिकली साधना करू शकण्याची कपॅसिटी यायला पाहिजे. त्यामुळे उपनयनात काय होतं, तर साधना देह मिळतो आपल्याला. जो शरीर हे मिळालंय जन्म होतो तेव्हा. उपनयनानंतर काय होतं, तर नवीन जन्म होतो. त्याला साधना देह मिळतो. त्याच्या पुढे त्याची आध्यात्मिक सिद्धी पॉसिबिलिटी वाढते. म्हणून वेदामध्ये उपनयन ज्याचं झालंय त्या माणसाला द्विज म्हणतात. म्हणजे काय, तर त्याचा दुसरा जन्म झालेला आहे. त्याला या जन्माचं कारण काय आहे याची समज आलेली आहे. तो ऐहिक सुखापासून दूर जाऊन आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस बनण्याची शक्यता वाढली आहे. म्हणून उपनयन केलेला जो माणूस आहे त्याला द्विज म्हणतात वेदांप्रमाणे. आता हे उपनयन कधी करावं? जर इंडिव्हिज्युअली आपण करत असलो किंवा सामूहिक करत असलो, तर उपनयन करण्यासाठीचा सर्वोत्तम कालावधी कधी आहे? उपनयन हे उत्तरायणात करावं. माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ या महिन्यांमध्ये करावं. आणि कुठल्या तिथीला करू नये, तर अनाध्यायन म्हणजे ज्या दिवशी आपण अभ्यास किंवा प्रोसेसिंग नाही करायचंय, बट स्वतःविषयी किंवा देवाच्या साधनेमध्ये घालवायचंय, ते म्हणजे पाद्यमी, प्रतिपदा, अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी उपनयन करत नाहीत, कारण ते देवाच्या जवळ जाण्याचे दिवस आहेत. त्या दिवशी मेडिटेशन खूप जास्त केलं पाहिजे. तर आपण जे प्लॅन केलं आहे 20 मे 2022 ला आपण उपनयनाचं नियोजन केलेलं आहे. तर तो आहे शुक्रवार. वैशाख महिना आहे जो अलाउड महिन्यामध्ये येतो. पंचमी तिथी आहे आणि शुभकृत संवत्सर आहे. जी मुलं या संवत्सरामध्ये उपनयन होईल ज्यांचं, त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण आजचा चालू जे संवत्सर आहे ते प्लव संवत्सर आहे. प्लव याचा अर्थ वाहून नेणं, जे समहाऊ तुम्हाला फ्लोटिंग करत किंवा पाण्यातनं वाहून नेलं कसं होतं, त्याचा अर्थ आहे प्लव. पण शुभकृत याचा अर्थ काय आहे, तर तुमच्या आयुष्यामध्ये या पाडव्यानंतर जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडण्याची पॉसिबिलिटी आहे. तर ज्या मुलांना या शुभकृत संवत्सरामध्ये उपनयन मिळून त्यांचं आध्यात्मिक आणि नॉलेज प्रोसेस सुरू होईल, त्यांच्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. आता उपनयन असताना पालकांनी मुलाला काय द्यायचं? आपल्याला काय वाटतं, की त्याच्यासाठी कपडे घ्यायला पाहिजेत किंवा लोक जेव्हा येतील आपले नातेवाईक त्यांना चांगलं जेवण द्यायला पाहिजे. मुलाला काय सोन्याची काहीतरी आभूषणं घेतली पाहिजेत किंवा त्याला एक काहीतरी सायकल घेऊन द्यायला पाहिजे वगैरे वगैरे. आई वडील खूप विचार करतात, की उपनयनाच्या वेळी मुलाला काय गिफ्ट द्यायला पाहिजे. पण वेदाच्या दृष्टीने आई वडिलांनी महत्वाचं मुलाला काय द्यायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर गायत्री मंत्र द्यायला पाहिजे. आपण म्हणतो की गायत्री मंत्र तो पुजारी देणार आहे. तो पुजारी फक्त मुलाला त्या गायत्री मंत्राचं स्थैर्य देणार आहे.
म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तो एस्टॅब्लिश करू शकतो. पण आई वडिलांनी स्वतः गायत्रीचा जप करून ती गायत्री आपल्या बरोबर एक गिफ्ट म्हणून नेऊन जेव्हा मुलाचं उपनयन होत असतं तेव्हा ती गायत्री मुलाला गिफ्ट करणं ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट या उपनयन प्रोसेसची आहे. आणि त्याचसाठी आजचा हा सेशन ऍक्च्युली आम्ही तुमच्या बरोबर ठेवलेला आहे. गायत्री मंत्र आहे ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर गायत्री हा मंत्र म्हणतात किंवा त्याला छंद सुद्धा म्हणतात. तर तो 24 अक्षरांचा हा मंत्र आहे आणि याचे खूप महत्वाचे काही गोष्टी मी तुम्हाला हा मंत्राचं पठण करण्याच्या आधी सांगणार आहे, की हा मंत्र जो रेग्युलरली करतो त्या माणसाला त्याची नाडीज किंवा धमन्या ज्या आहेत त्या प्युरिफाय करतात आपल्या शरीराला, रक्ताला. त्याच्या प्युरिफिकेशनची प्रोसेस सुरू करते. आपली जीभ वळण्याची प्रोसेस चांगली होते. तुमचा कंठ बोलण्याची कपॅसिटी किंवा ज्याला आपण म्हणतो ओरेटरी ती खूप चांगली होईल. तुमच्या ब्रेनचा जो स्थित ब्रेन आहे की जो ब्रेन बॅलन्सिंग करतो, लेफ्ट राईट ब्रेनचा बॅलन्स प्रोसेस आहे तो तुमचा शुद्ध होईल. सो गायत्री करण्यामुळे स्वतः पेरेंट्सना पहिल्या या गोष्टी केल्या पाहिजेत की त्यांनी स्वतःची शुद्धी केली पाहिजे, मग त्या मुलाला ती गायत्री देण्याची त्यांना परमिशन मिळते. तुम्ही या गायत्री देवीकडे बघा. ही आहे गायत्रीचं स्वरूप. आपण जो मंत्र बघितला तर बेसिकली आज आपण बघतो कम्प्युटरमध्ये बघितलं एक्झाम्पल हे सगळ्यांच्या माहितीचं म्हणून की तुमच्याकडे एक मशीन आहे, त्याचं एक सॉफ्टवेअर आहे आणि ते वापरण्याची एक प्रोसेस आहे किंवा टेक्निक आहे. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने मंत्र, यंत्र आणि तंत्र या 3 गोष्टी असतात. तर मंत्र म्हणजे काय, तर आपलं बेसिकली सॉफ्टवेअर. यंत्र म्हणजे त्याचं हार्डवेअर किंवा फॉर्म त्याचा जे आपण रूप म्हणू शकतो त्याला. आणि तंत्र म्हणजे त्याचं टेक्निक. तर गायत्री मंत्र हा मी तुम्हाला सांगितला आहे की त्याचा उच्चार कसा करू शकतो, पण जेव्हा तुम्ही तो उच्चार करता तेव्हा काय तयार होतं, तर ते आहे हे गायत्रीचं रूप. आणि या रूप हे सिम्बॉलिक आहे. असं नाहीये की अशाच डोळ्यांची, अशाच लाल रंगाची साडी घातलेली असं नाहीये ते. हे सिम्बॉलिक आहे. तर हे सिम्बॉलिक काय काय रिप्रेझेंट करतं, तर तैत्तरीय संध्या भाष्यामध्ये काय सांगितलं, तर गायत्रीचे 3 पाय म्हणजे 3 लेवलमध्ये तो मंत्र आहे. 3 स्टेप्स मध्ये तो लिहिला जातो. प्रत्येक स्टेप एक एक वेदाला रिप्रेझेंट करते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. या तिन्हीला याच्यामध्ये रिप्रेझेंट केलंय. म्हणजे काय, तर या तिन्हीचा कंजंक्शन मंत्र आहे हा. त्याच्यामध्ये 6 डिव्हिजन्स आहेत आणि त्या काय रिप्रेझेंट करतात, तर 4 मुख्य दिशा ज्या तुम्हाला ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ आहे आणि ऊर्ध्व अधर म्हणजे टॉप आणि बॉटम. म्हणजे 6 दिशा पूर्णपणे नेचरमध्ये जे आहे ते सगळं या गायत्रीमध्ये 6 त्याच्या भागांमध्ये ते दिलेलं आहे. आणि गायत्रीचं तुम्ही चेहरा बघितला तर ते 5 पंचमुखी आहे त्याचं. तर पंचमुखी याचा अर्थ काय, तर त्या आपल्या ब्रेननी प्रोसेस करायच्या 5 अंगांचं प्रतिनिधित्व करते. ते म्हणजे व्याकरण, शिक्षा, कल्प, निरुक्त आणि ज्योतिष. या 5 गोष्टी ज्या मनुष्यानी शिकून आपली स्वतःचा प्रोग्रेस केला पाहिजे, त्या 5 गोष्टी गायत्रीचे 5 मुख रिप्रेझेंट करतात. सो जे चित्र तुम्ही बघितलं ते एक स्वरूप आहे जे हे सगळं रिप्रेझेंट करतं. गायत्री जप हा करताना किती वेळा करायचा, तर जनरली कुठलीही गोष्ट आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 108 वेळा जप करा म्हणून सांगतात. पण गायत्री जप तुम्ही 1008 वेळा, 108 वेळा, 54 वेळा, 28 वेळा किंवा कमीत कमी 10 वेळा तरी केला पाहिजे. तरच त्याचा तुम्हाला जो अपेक्षित फायदा आहे तो मिळेल. तो करत असताना तुम्ही डोळे मिटून उच्चारण केलं तरी चालेल.
तुम्ही उच्चारण न करता पुटपुटल्यासारखं, म्हणजे फक्त ओठांच्या वरून मोठा आवाज न येता केलं तरी चालेल किंवा मनात केलं तरी चालेल. 3 प्रकारे करू शकतो आपण. त्याचे तिन्हीचे फायदे पण मी सांगणार आहे तुम्हाला. पण मग आता हे इतके वेळा का केलं पाहिजे? त्याचा फायदा काय? ते काय होतं आणि ते कसं मोजायचं? कारण गायत्री हा एक एन्व्हायर्नमेंट मंत्र आहे. जसं तुम्ही इलेक्ट्रिक सर्किट आहेत, एक्झॅक्टली त्याप्रमाणे गायत्री मंत्राचं जेव्हा तुम्ही चॅन्टिंग करता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा किंवा मॅग्नेटिक फ्लो होतो. त्यामुळे कधीही गायत्री जप करत असताना क्रॉसिंग नाही व्हायला पाहिजे तुमच्या बोटांचं. तुम्ही हातावर हात नाही ठेवायचे, ते साईडला ठेवायचे. मुद्रा केली तरी ती एकमेकाला जोडली पाहिजे, क्रॉस अशी कुठेही नाही व्हायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि हे क्रॉस न करता जप कसा करायचा? जर तुमच्याकडे माळ असेल तर चांगलं, तर तुम्ही रोजरी किंवा जी तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ किंवा स्फटिक माळ जी काही तुमच्याकडे असेल ती वापरू शकता. माळ वापरताना महत्वाचं काय, तर माळ ही तुमच्या बाजूनी फिरली पाहिजे. ती बाहेर नाही जायला पाहिजे, आतमध्ये यायला पाहिजे. 1, 2, 3, 4 बघा तुम्ही कसं जातंय ते 108 आत येईल. तर आतल्या बाजूला तुम्ही तिला सरकवलं पाहिजे. माळ नसेल तुमच्याकडे, म्हणजे एखाद दिवशी तुम्ही करत असताना जर कुठे बाहेर गेलात पण तुमची वेळ झाली आणि माळ तुमची घरीच राहिली आहे, तर तुम्हाला तुमच्या बोटांवरच त्या गायत्रीचा जप करता येतो. तर तो करताना कसं करायचं? तर तुमची ही 5 बोटं तुम्ही बघितली तर दुसरं बोट बघायचं. तुम्ही सगळे माझ्याबरोबर करू शकता आता तुमचं. तर दुसऱ्या बोटाचं मधलं पेर इथे तुम्ही पहिलं ठरवायचं. मधलं बोटाच्या बाजूचं करंगळी आणि मधल्या बोटाच्या मधली जी तुम्ही काय अनामिका काय म्हणता तिला, तर त्याचं मधलं पेर इथे 1, त्याच्या खाली 2, त्याच्यानंतर करंगळीवर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 इथे जसे आकडे दिलेत त्याप्रमाणे अंगठ्यानी तुम्ही असं फिरवायचं ज्याच्यामध्ये क्रॉसिंग नाही व्हायला पाहिजे. 12ला संपतो, म्हणजे असं तुम्ही 9 वेळा केलं, 12चा 1 सेट असं तुम्ही 9 वेळा केलं तर तुमचा 108चा जप पूर्ण होतो. याच्यासाठी कसं करायचं याचं आम्ही तुम्हाला शिक्षण जेव्हा आपण ऍक्च्युअल ग्रुप चॅन्टिंग करू तेव्हा देऊ. पण जे लोक सुरू करायची इमिडिएटली इच्छा करतायत त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही या पद्धतीने त्याचं चॅन्टिंग केलं पाहिजे किंवा काउंटिंग केलं पाहिजे. आता जप करताना तुम्ही तो वाचिका किंवा मोठ्यांदी स्पष्टपणे म्हणून करू शकता. उपमासू म्हणजे काय, तर फक्त ओठ हलवून करू शकता, जे कोणाला दुसऱ्याला ऐकू येणार नाही, पण फक्त तुम्हाला तुमच्या शरीराला त्याचं व्हायब्रेशन मिळेल. किंवा तुम्ही मानसिक करू शकता. पण ज्या लोकांना जप करण्याची सवय नाहीये त्यांनी ती वाचिका याच पद्धतीने करावी. कारण वाचिका करत असताना तुम्ही ते बोलता, ऐकता आणि ऑटोमॅटिकली तुमच्या थॉट्सला ब्लॉक होतं. म्हणजे तुमचे विचार हे ऑटोमॅटिकली हळूहळू बंद होतात आणि तुम्ही एका मेडिटेटिव्ह स्टेटला जाल. ज्यांना रेग्युलर मेडिटेशनची किंवा रेग्युलर जपाची सवय आहे त्यांनीच फक्त मानसिक करावं, अदरवाईज करू नाही. तो गायत्री मंत्र हा मोठ्यांदी म्हणला पाहिजे, कारण त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं आणि तुमच्या आजूबाजूचं व्हायब्रेशन बदलतं. जे लोक आजारी आहेत किंवा ज्यांना खूप इंटरनल बॉडीमध्ये काहीतरी डिसीज आहे त्यांनी फक्त तो मानसिक करायचा आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या डिसीज मधनं त्यांना बाहेर पडण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणजे त्यांचं औषधी त्यांच्यावरती खूप चांगलं काम करेल. पण तुम्ही बेसिकली नॉर्मली हेल्दी आहात आणि तुम्हाला तुमचं घर आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरणही बदलायचंय, तर वाचिका या पद्धतीने स्पष्टपणे मोठ्याने उच्चार करूनच जप केला पाहिजे. आता 108 वेळा का करायचा ह्याचं मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे सायंटिफिक गोष्ट सांगणार आहे आणि ही तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये असाल त्या प्रोफेशन प्रमाणे तुम्ही बघू शकता. कारण याच्यावर आता जगभरात खूप रिसर्च झालंय की
भारतीय संस्कृतीमध्ये 108 वेळा का कुठलीही गोष्ट करायला सांगतात, जप या पद्धतीची गोष्ट. तर मी जे गायत्रीसाठी सांगते ते कुठल्याही जपासाठी तुम्हाला उपयोगी ज्ञान आहे. तर 108चं महत्व काय आहे? तर बेसिकली वेगवेगळ्या संस्कृती किंवा विषयांमध्ये हीच गोष्ट दिसते आपल्याला, की कुठलेही पवित्र ग्रंथ जे भारतीय संस्कृतीमध्ये आहेत, तर ते मेन म्हणजे ऋग्वेद, ज्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या मंत्र पठण किंवा प्रोसेसची माहिती मिळते, की कसं जगायचं याच्याविषयीची सगळी माहिती आहे ती ऋग्वेदात आहे. तर ऋग्वेदात 108 अध्याय आहेत, 108 उपनिषद आहेत आणि 108 प्राथमिक तंत्र आहेत. त्यात खूप तंत्र आहेत, हजारो आहेत, पण जी मेन प्रायमरी जी आहेत ती आहेत 108. सो ऋग्वेद हा बेसिकली आपण कसं जगायचं याच्यासाठी दिलाय आणि त्याच्या 108 हे त्याच्यासाठी पण त्या ऋषींनी ठरवलेला नंबर आहे. अजून एक गोष्ट काय, तर संस्कृत मध्ये 54 अक्षरं आहेत, जी तुमची लिपीमध्ये क ख ग घ पद्धतीने तुम्ही लिहिली तर स्वर आणि व्यंजन सगळे मिळून त्यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी अशी त्याची 2 रूपं धरली जातात. संस्कृतला भाषेलाच लिंग आहे आणि ही एकच अशी भाषा आहे की ज्या भाषेला स्वतःला लिंग आहे. त्यामुळे 54 हे पुल्लिंगी अक्षरं आणि 54 ही स्त्रीलिंगी अक्षरं मिळून 108 अक्षरं होतात. जर तुम्ही 108 वेळा कुठलाही मंत्र केलात तर तुम्ही पूर्णपणे ती संस्कृत भाषेतली सगळी अक्षरं म्हणल्यासारखा त्याचा अर्थ होतो. मॅथमॅटिकली बघितलं तर 108 हा एक खूप महत्वाचा नंबर आहे. जसं आपण परफेक्ट नंबर म्हणतात की त्याचे सगळे फॅक्टर्स त्याला डिव्हाइड करतात किंवा त्याचा खूप महत्वाचे नंबर्स आहेत त्यांना परफेक्ट नंबर्स म्हणतात. 108 हा सेमी परफेक्ट नंबर आहे, कारण 108 ची तुम्ही 8 + 1 9 ही जी बेरीज होते त्याच्या अंकांची ती 9 108 ला डिवाइड करतं आणि त्याचे सगळे जे भाग आहेत त्या फॅक्टर्स ना, त्या सगळे जे फॅक्टर्स आहेत ते सुद्धा 108 ला पूर्णपणे डिवाइड करतात. सो हा एक सेमी परफेक्ट नंबर आहे मॅथमॅटिकली. जर तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी बघितलं तर पृथ्वीच्या अंदाजे 108 पट सूर्य मोठा आहे. म्हणजे पृथ्वीचा डायमीटर आणि सूर्याचा डायमीटर यांचा जर रेशो घेतला तर तो अप्रॉक्सिमेटली 108 येतो. तसंच सूर्यापासूनचं डिस्टन्स हे सुद्धा 108च्या पटीमध्ये आहे. सो चंद्र आणि पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी यांचे जे काही डायमीटरचे रेशो आहेत त्याचा व्हेरी क्लोज टू 108 तो नंबर येतो. आयुर्वेदाप्रमाणे बघितलं तर आयुर्वेद हा आपला शरीरशास्त्र सांगतो. तर आयुर्वेदाप्रमाणे शरीरामध्ये जी काही महत्वाची, म्हणजे जसं आता आयुर्वेदा डॉक्टरकडे गेलात तुम्ही तर तो नाडी बघून सांगतो तुम्हाला तुमचं शरीर ठीक आहे का नाहीये. तर नाडी काय करते, तर नाडीमध्ये रक्तप्रवाह चालू असतो आणि तो कुठल्या स्पीडनी किंवा वेलॉसिटीनी ते रक्त येतंय याचा अर्थ काय आहे, तर तुमची जी बायफर्केशन्स आहेत बॉडी मधली ती सगळी क्लीन आणि क्लिअर असतील तर रक्त हे नॉर्मल स्पीड मध्ये येईल. जिथे जिथे काही डिस्टर्बन्स आहे तिथे तिथे त्या रक्ताचा फ्लोला डिस्टर्बन्स येतो. तर ही जी इम्पॉर्टंट मर्मस्थानं जी शरीरामधली आहेत ते सगळे जर तुम्ही बॉडीचे ब्लड फ्लोचे बायफर्केशन्स बघितले शरीरामधले तर ते पूर्णपणे 108 आहेत. म्हणजे 108 वेळा तुम्ही हा जर मंत्र म्हणलात तर तुमची बॉडीतली सगळी मर्मस्थानं ही एनर्जाइज होतील आणि त्यामुळे तुमची स्वतःची एनर्जी लेवल हा 108 वेळा मंत्र केल्यामुळे खूपच वेगळी राहील. वैदिक पद्धतीने बघितलं तर विश्वाचं पूर्ण अंडरस्टँडिंग कशामध्ये येतं, तर स्त्री पुरुष आणि अनंत या 3 गोष्टीच विश्वाला पूर्णपणे सांगतात. तर त्याचे रिप्रेझेंटेशन कसं आहे, तर एक हा सौर पुल्लिंग आहे किंवा तो मॅस्क्युलिन आहे. 0 हा लुनार स्त्रीलिंगी आहे
आणि 8 हा इन्फिनिटी किंवा अनंत सांगतो. सो 108 हे स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि अनंत या तिघांना मिळून पूर्णपणे तुम्हाला तो या सोलार सिस्टीम विषयी सगळं काही तो सांगतो, असा वैदिक ट्रेडिशन प्रमाणे 108 चा अर्थ आहे. सो हे 108 हे खूप महत्वाचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्याची इंटरप्रिटेशन्स आहेत. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, जर मी मोठ्यांदी तो जप करणार असेल तर या जपाचा मला काय फायदा होतो, तर तो जप माझ्यासाठी उपयोगी आहे. कारण त्याचा फायदा नसेल तर काहीच उपयोग नाही. पण महत्वाचा फायदा 108 वेळा गायत्री जप केल्यामुळे काय होतो, तर आपल्या शरीराला पूर्णपणे क्लीन, एनर्जाइज, जसं प्युरिफाईड प्रोसेस. जसं तुम्हाला आता करोनामध्ये काय सांगितलंय की हाताला सॅनिटायझर लावा, सगळे व्हायरस निघून जातील. एक्झॅक्टली सेम वे जर तुम्ही गायत्री मंत्र केलात 108 वेळा, तर तुमच्या शरीराच्या आतमध्ये जर काही व्हायरस, इम्प्युरिटीज काही असतील तर त्या पूर्णपणे किल करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. सो मोठ्यांदी का म्हणायचा गायत्री मंत्र, जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःच्या मध्ये एस्टॅब्लिश नसू तेव्हा. तर जो गायत्री जप करतो तो करणारा आणि आजूबाजूला जे ऐकतायत त्या दोघांनाही त्याचा इक्वली फायदा होतो. म्हणजे घरामध्ये जर तुम्ही आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा कोणी एक जण जरी गायत्री मंत्र करत असेल तर त्याच्या स्वतःच्या शरीराला तो खूप फायदा होतोच, पण घरातल्या प्रत्येक माणसाला आणि घरातलं वातावरण या दोन्हीला तो शुद्ध करू शकतो. सो म्हणून गायत्री मंत्र हा जनरली मोठ्यांदीच केला पाहिजे. आणि जसं जसं तुम्ही गायत्री मंत्र करत जाल तसं तसं काय होत जातं, तर तुम्ही आणि निसर्गातली एक एनर्जी किंवा आपण त्याला कॉन्शियसनेस तुमचा इंटरनल आणि जगाचा एक व्हायटल फोर्स, या दोन्हीचं सिंक्रोनायझेशन होतं आणि तुम्ही त्या निसर्गाशी पूर्णपणे परिपूर्ण पद्धतीने मिळू शकता. आणि मग तुम्ही आणि निसर्ग याच्यात काहीच वेगळं राहत नाही. आणि मग जसे तुम्ही जन्माला आलात तसे प्युरिफाईड, जसे जसे गायत्री करत जाल तसे तसे प्युअर होत जात. भगवद्गीतामध्ये तुम्हाला ज्यांनी कोणी आता महाभारत ही सिरियल बघितली असेल त्यांना सुद्धा आठवत असेल की कृष्ण जेव्हा त्याचं विराट रूप दाखवतो तेव्हा तो सांगतो की मी कुठे कुठे आहे. तर त्याच्या 10व्या अध्यायामध्ये आणि 35व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो की छंदांमध्ये मी गायत्री आहे. तो खूप खूप त्याची वेगळी रूप सांगतो, पण हा कृष्ण म्हणजे जो गायत्रीचा जप करेल तोही कृष्णाशी किंवा जो विष्णू आहे त्याच्याशी तुम्ही समरूप झाल्यासारखं. पण हाच कृष्ण जेव्हा स्वतः एक छोटा स्टुडंट होता सांदीपनींच्या आश्रमामध्ये किंवा गुरुकुलामध्ये, तेव्हा त्यांनी सुद्धा उपनयन करून संध्या वंदना करून गायत्रीचा जप केलेला आहे. किंवा राम लक्ष्मण यांना सुद्धा वैश्वामित्रांनी सकाळी उठून म्हणजे काय पहाटेच्या वेळी उठून संध्याकाळ ज्याला म्हणतात, जेव्हा सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे, रात्र होणे आणि सकाळ होणे याचं जे ट्रान्झिशन, या तिन्ही वेळी ही त्रिकाल संध्या केलेली रामायणामध्ये सुद्धा आहे. म्हणजे काय तर संध्या किंवा उपनयन हे काही रिसेंट नाहीये, 5-6 हजार वर्षांपासून ही प्रोसेस घडतीये. याच्यासाठी एवढंच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आणि हे कुठे शोधायची गरज नाही, कारण ते सहज तुम्हाला रामायण महाभारत जेव्हा वाचाल तेव्हा या गोष्टी तुम्हाला दिसतील. तो इतकं जुनी ही प्रोसेस आहे की जेव्हा जेव्हा एक लहान मूल आपल्या आई वडिलांकडून गुरुगृही शिकायला जाणार आहे त्याच्यासाठी उपनयन करणं ही खूप जुनी भारतीय संस्कृतीची पद्धत आहे. गायत्री काय करते, तर तुम्ही चायनीज जे काही आजकाल तो हॅपी एक बुद्धा ठेवतात त्याच्यामध्ये यीन आणि यांग म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी एनर्जीची जी प्रोसेस, किंवा आपण एक ॲटम बघितला तर आपल्याला फोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, त्याच्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन्हींना बॅलन्सिंग करणारा गायत्री हा खूप महत्वाचा मंत्र आहे की ज्याच्यामध्ये त्याचा मुख्य भाग स्त्रीलिंगी आहे
पण त्याचं आवाहन आहे जे पुल्लिंगी आहे, म्हणजे ते दोन्हीला तो बॅलन्स छानपैकी करतो आणि तुमच्या शरीरामध्ये या यीन आणि यांग या दोन्हीचा समभाव होणं, ह्याच्यामुळे तुमची जी प्युरिफिकेशन आहे ते खूप लवकर होतं. आणि गायत्रीचा जप करत असताना जे लोक प्राणायाम करतात त्यांना माहिती आहे की तुम्ही प्राणायाम केल्यामुळे काय होतं, तर तुमची दोन्ही नाकपुड्यांमधून किंवा इडा पिंगळा सुषुम्नामधून जेव्हा सुख प्राणायाम करतो किंवा अनुलोम विलोम प्राणायाम आपण करतो, तेव्हा आपल्याला काय पाहिजे असतं, तर इडा पिंगळामधून जाऊन सुषुम्नामध्ये स्थित व्हायला पाहिजे तुमचा प्राण, ज्या योगे तुम्हाला बॅलन्सिंग होतं. तर जेव्हा आपण गायत्रीचा जप 108 वेळा डोळे मिटून जोरात करू, ऑटोमॅटिक तुमचं प्राणायाम झाल्यासारखं होतं. कारण ते जे उच्चार तुम्ही व्यवस्थित केलेत, तर ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्याच्यामुळे जो क्रिएट होतो आणि जे करंट्स त्या स्वरांच्या उच्चारामुळे येतात, त्याच्याने तुमचे बॉडी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिकली सुद्धा प्युअर होईल आणि तुम्ही पूर्णपणे एनर्जी वाढेल तुमची, तुमची सहज कार्यक्षमता वाढेल, तुम्ही एफर्टलेसली बाकी सगळी कामं करू शकाल. त्या 108 वेळा ज्याच्यासाठी तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागू शकतात, त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. ओके. सो आता हे झालं आई-वडिलांसाठी किंवा कोणासाठी सुद्धा. पण मुलांना याचा काय फायदा आहे, की मुलांचं उपनयन का केलं पाहिजे? तर गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे मुलांमध्ये संज्ञानात्मक कार्य सुधारू शकतात, की ज्याच्यामुळे त्यांची स्पॅशियल म्हणजे त्यांना जगात जे दिसतं आणि त्यांच्या डोक्यामध्ये त्याची जी प्रतिमा येते, त्या दोन्हीचं अनुरूप अंडरस्टँडिंग त्यांना येऊ शकतं आणि त्यांचा जो मौखिक स्मरणशक्ती जी तुम्हाला भाषांतर किंवा पाठांतर आपण ज्याला म्हणतो किंवा बाय हार्टिंग म्हणतो, ते करण्याची कपॅसिटी त्यांची वाढते. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढेल आणि त्यांचा अटेन्शन स्पॅन सुद्धा वाढेल. म्हणजे रोज 108 वेळा गायत्री किंवा मी तुम्हाला सांगितलं तसं 108, 54, 28 जसा वेळ एखाद दिवशी असेल, पण ॲटलीस्ट काही दिवस तरी 108 वेळा गायत्री केली पाहिजे. एखाद दिवशी त्याला रूल तोडला तर चालेल, पण त्या गायत्रीच्या जपामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्यांचा अटेन्शन स्पॅन सुद्धा वाढेल. आजकाल मुलं बघितलं तर एक 5-10 मिनिटं झाली तर त्यांना बोर होतं, कंटाळा येतो आणि दुसरं काहीतरी करायचं असतं. आणि या कोरोना नंतरच्या काळात डिजिटल लर्निंगमध्ये टीचर सुद्धा हेच सांगतायत, की मुलं कधी उठून बाजूला जातात, व्हिडिओ ऑफ करतात आणि काय करतात आम्हालाच कळत नाहीये. मुलं शाळेत आल्यावर आता एका ठिकाणी बसू शकतील का नाही हा आम्हाला डाऊट येतोय. तर अशा जर काही तुमच्या मुलांना प्रॉब्लेम होत असेल, तर त्यांचा अटेन्शन स्पॅन एका ठिकाणी बसून अभ्यास करण्याची त्यांची कपॅसिटी वाढेल. स्मरणशक्ती वाढेल आणि एक अँक्झायटी किंवा जे टेन्शन किंवा का मी करायला पाहिजे, हे नाही केलं तर काय होईल, ह्याचं कशासाठी पाहिजे, असा जो आजकाल मुलांचा कन्फ्युजन कंडिशन आहे, ती सुद्धा सुधारून त्यांचं का करतोय मी, त्याचं त्यांना गोल सेटिंग ऑटोमॅटिक होईल. त्याच्यानंतर त्यांना जर काही लर्निंग डिसॅबिलिटीज असतील, की एखाद्याला गणित करताना मुश्किल होतं, एखाद्याला भाषा करताना मुश्किल होतं, असे जे काही डिसॅबिलिटीज असतील किंवा डिफेक्ट्स असतील त्यांच्या लर्निंग प्रोसेसमध्ये, त्यातनं सुद्धा ते बाहेर येऊ शकतात. आणि त्यांची रीडिंग किंवा कॉम्प्रिहेन्शन कपॅसिटी वाढेल. आता ही कशी वाढेल, का वाढेल, हे जर तुम्हाला सायंटिफिकली पाहिजे असेल, तर याच्यावर खूप रिसर्च झालंय. त्याचा एक रेफरन्स मी तुम्हाला इथं देणार आहे, की आध्यात्मिक वाढ मुलाची वाढली, तर मग लहान वयात तो खूप ऋषी वगैरे बनेल का? तर असं समजू नका. त्याची आध्यात्मिक वाढ याचा अर्थ काय आहे, तर भौतिक याच्यासाठी, की मी हे काम केलं तर मला काय सायकल पाहिजेच, मला ते काय टॅब पाहिजे किंवा मला हे पाहिजे, याच्यामध्ये खूप सुख असल्याची जी मुलाची गैरसमज आज झालेला आहे, की भौतिक गोष्टीमध्ये मला मिळालं तर मी सुखी आहे आणि ते कधीच न थांबणारी गोष्ट आहे. पण जे आहे त्यात आज समाधानी राहून, कष्ट करून उद्या मी काय मिळवायला पाहिजे त्याच्यासाठीची जी दिशा त्यांना मिळायला पाहिजे, ती त्यांची आध्यात्मिक
एस्टॅब्लिशमेंट आहे आणि ती झाली तर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही आयुष्यात त्यांना जे काही ठरवलंय ते करण्याची कपॅसिटी त्यांची खूप वाढेल. सो याचं जे वैज्ञानिक विश्लेषण केलेलं आहे हे मी तुम्हाला पेरेंट्स कोणी इंजिनियर्स, डॉक्टर्स किंवा लॉयर्स आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला वाटेल की हे काय फक्त वैदिक प्रोसेस आहे का? हे फक्त स्पिरिच्युअलिटी म्हणूनच बघितलं पाहिजे का याला? तर असं नाहीये. याच्यावरती एका ग्रुप ऑफ डॉक्टर्स किंवा मी त्यांना म्हणेन की रिसर्चर्स यांनी याच्यावर खूप रिसर्च केलंय. हे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. मी मराठीत पण दाखवते. सुजन थॉमस आणि शोभिनी रॉय या दोघी रिसर्चर्स आहेत की ज्या PhD करत होत्या. त्यांनी गायत्री मंत्राच्या जपामुळे मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर रिसर्च केलं. आणि यात त्यांनी काय 2 टेस्टिंग प्रोसेस वापरल्या. तर एक EEG आणि FMRI. ह्या 2 गोष्टी त्यांनी वापरल्या ज्याच्यासाठी जसं आपण ECG काढतो किंवा आपण एक एक्स-रे काढतो किंवा स्कॅन करतो त्याच पद्धतीने हा EEG काढला जातो ज्याच्यामुळे ब्रेनला इलेक्ट्रिक सिग्नल देऊन त्याचं रेकॉर्डिंग कॉम्प्युटरद्वारा केलं जातं. आणि दुसरं आहे ते मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ज्याच्यामुळे ब्रेनचे ग्रे मॅटर, रेड मॅटर, ब्लू मॅटर काय आहे ते तिथं दिसलं जातं. तर यात त्यांनी काय केलं तर अगदी ज्यांना अजिबात गायत्री बोलता सुद्धा येत नाही अशीच मुलं घेतली होती की ज्यांनी खूप वेळा गायत्री केलेलं आहे अशी नव्हती. नवशिकी मुलं होती. त्यांना फक्त 15 मिनिटं गायत्रीचा जप ऐकायला दिला, बोलायला सुद्धा नाही दिलं. बट त्यांनी फक्त ऐकला. त्याच्यानंतर त्यांची सॉरी त्याच्यानंतर ते 15 मिनिटं गायत्री ऐकल्यानंतर त्यांची EEGची टेस्ट केली. त्याच्यामध्ये काय दिसलं, तर त्यांच्या मेंदूचे जे इलेक्ट्रिक करंट्स आहेत त्याच्या किंवा इलेक्ट्रिक जे व्हायब्रेशन मेंदूची जी दिसली, त्याच्यामध्ये खूप चेंजेस दिसले, बदल दिसले. आणि 15 मिनिटं गायत्री जप ऐकल्यानंतर त्याचे गॅमा, बीटा या दोन्ही जे वेव्हज आहेत त्याची पर्सेंटेज वाढली. तर गॅमा वेव्हज जर वाढल्या तर याचा अर्थ काय होतो तर त्या मुलाची जागरूकता वाढलेली आहे, त्याची अंडरस्टँडिंग प्रोसेस वाढलेली आहे. आणि बीटा वेव्हज मध्ये वाढ झाली तर काय होतं तर तुमचा एस्टॅब्लिशमेंट किंवा तुमचा अलर्टनेस वाढतो. या 2 गोष्टी 15 मिनिटं ऐकून रेग्युलरली त्यांनी त्याच्यावरती 1-2 दिवसात नाही काही दिवस केल्यानंतर या टेस्ट करून त्यांनी हा अंडरस्टँडिंग जगासमोर एक पेपर पब्लिश करून दिलेला आहे. हे झालं त्यांनी जेव्हा EEG केला त्याच्यातनं. आणि FMRI केल्यानंतर काय लक्षात आलं तर FMRI हा मॅग्नेटिक रेझोनन्स सांगतो. त्यामुळे त्यांनी ब्रेनचं इलेक्ट्रिक प्रोसेस नाही सांगितली पण त्याच्या मेंदूमध्ये रक्तप्रवाहामधले जे काही बदल झाले. कारण मेंदूला मी तुम्हाला ज्यांनी मेमरी ट्रेनिंगचे सेशन केले त्यांना सांगितले की मेंदू ही एकच गोष्ट आहे की ज्याला कुठलंही बाकी अन्न चालत नाही, त्याला डायरेक्ट ग्लुकोज लागतं. तर त्याला ग्लुकोज लागतं ते कसं मिळतं तर रक्तातनं जे हिमोग्लोबिन मेंदूला पोचेल तरच तो मेंदू व्यवस्थित काम. MRI चाचणीमध्ये काय दिसलं तर रक्तप्रवाह जो मेंदूला पोचतो त्याच्यामध्ये बदल झाले. आणि वेगवेगळे भाग मेंदूचे 7-8 भागांचं जे मेमरी ट्रेनिंग केलंय त्यांना मी दिलेलं आहे. फ्रंटल लोब आणि वेगवेगळे भागात प्रत्येक ठिकाणी त्याचे त्यांनी टेस्टिंग केलं आणि वेगवेगळं त्याला सप्लाय ब्रेन ब्लडचा कसा झालाय ते त्यांच्या लक्षात आलं. आणि मेन म्हणजे सेरेबलम. सेरेबलम हे आपल्या मेंदूचं बॅलन्सिंग करतो किंवा आपल्याला त्याचं लॉजिक ब्रेन विचार करण्याची किंवा राईट रॉंग, सही गलत का डिफरन्स ज्याच्यामुळे समजतो त्या सेरिब्लमची जी सक्रियता त्याच्यामुळे वाढली ही खूप महत्वाचे रिझल्ट. आणि असा रिसर्च
हा जगभर वेगवेगळ्या ठिकाणी, हा मी तुम्हाला इंडियातल्या रिसर्चचं एक एक्झाम्पल दिलंय, पण गायत्री मंत्राचा वापर करून अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये याच्यावरती रिसर्च चालू आहे. आणि ते आपल्यासाठी आपल्याच देशातलं ज्ञान इतकं सहज उपलब्ध असताना आपण त्याचा वापर नाही केला तरच आपण चूक करतोय असं होईल. मग आता तुम्ही मुलांच्या उपनयन कार्यक्रमापूर्वी, म्हणजे मुलांना तर आम्ही तो उपनयन प्रोसेस करू, त्यांना ते शिकवू आणि मुलांनी काय करायचं ते आम्ही आश्रममध्ये मुलं येतील तेव्हा सांगू. पण मुलाचं उपनयन होण्याआधी पालकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे ही एक गोष्ट, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही काय केलं पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर मुलगा आणि मुलगी दोघांनाही उपनयन आता तुम्ही करू शकता. इतके दिवस मुलींनी उपनयन केलं नाही पाहिजे असं सांगत होते. त्याची काही वेगळी सामाजिक कारणं होती. पण आता जर मुलगा आणि मुलगी दोघंही शाळेमध्ये जाऊन शिकत असतील आणि वेगवेगळी देशातली, जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे सगळ्याच मध्ये इक्वॅलिटी आहे, त्यात मुलीला गायत्री मंत्र म्हणायचा नाही, याच्यामुळे काही त्रास पण होत नाही. आणि त्याच्यावरही रिसर्च झालेला आहे, मेडिकली रिसर्च झालेला आहे, काहीही प्रॉब्लेम येत नाही. रादर ज्या मुलींना मॅच्युरिटी नंतर पीसीओडी, पीसीओसी या टाईपचे पिरियड्सचे काही प्रॉब्लेम येतात, ज्यांना गायत्री मंत्राची रेग्युलर प्रॅक्टिस करणाऱ्या मुली आहेत त्यांना ते येत नाहीत. त्यामुळे मुलींनी ते म्हणणं हे चांगलं आहे. त्यामुळे असा विचार करू नका की मुलासाठीच करायचंय, मुलीसाठी नाही करायचं. पण मुलगा किंवा मुलगी यांचं उपनयनमध्ये त्यांना गायत्री मंत्राची जी दीक्षा देणार आहे, तो अर्पण तुम्ही काय करायचंय तर आई वडिलांनी मिळून 64,000 गायत्रीचा जप करायला पाहिजे. आता 64,000 हा इंडिव्हिज्युअली करणं शक्य नाहीये. पूर्वीच्या काळी किंवा आम्ही सुद्धा गुरुकुलमध्ये जेव्हा उपनयनचा कार्यक्रम करतो आणि मुलीची ऍडमिशन तिथे होणार आहे, तेव्हा आई वडिलांनी इंडिव्हिज्युअली तो 64,000चा करावा लागतो. पण आपण आता हे सामूहिक प्रोसेस करणार आहोत, त्यामुळे आणि असं आज जे आपण झूमच्या पद्धतीने एका माध्यमातून एकमेकांबरोबर आहोत, त्याच माध्यमातून आपण गट करून एकमेकांना मदत करून तो 64,000चा नंबर मिळवू शकतो. पण तुम्ही आई वडिलांनी 64,000 गायत्री करून ते मुलाला दिलं तरच तो मुलगा त्याच्या 64,000 केल्याचं त्याला पूर्णपणे ते दान मिळतं. कारण ही जशी आईची उम्बिलिकल कॉर्ड मधून मुलाला पूर्णपणे आई जे जेवते ते मुलाला मिळतं, आई जे विचार करते ते मुलाला मिळतं, इतकं जे आई आणि मुलाचं जे पूर्णपणे संतुलन असतं जोपर्यंत मूल आईच्या पोटामध्ये आहे तोपर्यंत, एक्झॅक्टली सेम व्हायब्रेशन्स आई वडिलांची आणि मुलांची अजूनही असतात. तर ते तुम्हाला ट्रान्सफर करायचंय की तुमचं शरीर प्युरिफाय करून तुम्ही मुलाला ती प्युरिटी थॉट मध्ये द्यायची. तर आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल तर मुलाचं नाव लागेल, मुलाची जन्मतारीख लागेल, त्याचं जन्म नक्षत्र माहीत असेल तर चांगलं, पालकांची नावं आणि पालक कुठे राहतात ते मुक्कामाचं ठिकाण आणि तुमचं गोत्र. कारण गोत्र हे ब्लड ग्रुपशी रिलेटेड गोष्ट आहे. म्हणजे जसं आपण ए बी ओ पॉझिटिव्ह हे जे म्हणतो, एक्झॅक्टली त्याचप्रमाणे गोत्र हे ब्लड ग्रुपला रिलेटेड प्रोसेस आहे. गोत्र तुम्हाला माहित असेल तर चांगलं, कारण जेव्हा गायत्रीचं उपदेश मुलाला होतो तेव्हा तुमच्या त्या पूर्ण लाईनेजची त्याला कनेक्शन जोडता येतं जर तुम्हाला गोत्र माहित असेल. ज्यांना गोत्र माहित नसेल तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणाने ज्यांचं गोत्र माहिती नाहीये त्यांना कश्यप गोत्र देतात. पण तुम्हाला जर वाटत असेल की कश्यप गोत्र हे यांचं असतं, मला नकोय, तर जनरली त्यांच्या म्हणजे कश्यपचे जे वडील त्यांचे म्हणजे शिवा, तर तुम्ही शिव गोत्र असंही तिथं लिहू शकता. सो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या निवडीनुसार तुम्ही ज्यांना माहिती असेल त्यांनी त्यांचंच गोत्र लिहा
ज्यांना माहित नसेल त्यांनी कश्यप लिहा किंवा शिवगोत्र लिहा. पण हे लिहिणं जरुरीचं आहे, कारण तुम्हाला ते लाईनेज कनेक्शन देतं त्या मुलाच्या पूर्वीच्या पिढ्यांचंही त्याला ते मग पॉवर मिळू शकते. आता पेरेंट्सनी मिळून गायत्री जप करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही 2 ग्रुप केलेले आहेत. एक ग्रुप हा जे आत्ता आजच्या सेशनमध्ये आहेत आणि ह्याच्या पुढे हेच रेकॉर्डिंग काही लोकांना आम्ही ऐकवून जी लोक जॉईन होतील तर गुढीपाडव्याच्या चांगल्या मुहूर्तापासनं एक ग्रुप त्या चॅन्टिंगला सुरुवात करेल आणि दुसरा ग्रुप रामनवमीपासनं 10 एप्रिलपासनं त्या ग्रुप चॅन्टिंगला सुरुवात करेल. आता याचं कॅल्क्युलेशन मी काय तुम्हाला दिलंय बघा. जर 14 माणसं पहिल्या ग्रुपमध्ये असतील, 14 गुणिले 108 म्हणजे ग्रुप मिळून 108 करणारे, आणि असं आपल्याकडे साधारण 44 दिवस राहतात, कारण आपला 20 मेचा दिवस ठरलेला आहे. तर त्या तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला 64,000 पेक्षा जास्त गायत्री आपल्या ग्रुपमध्ये मिळून होतील. दुसऱ्या ग्रुपला 18 माणसं मिनिमम असली, दिस इज मिनिमम, म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये 14 मिनिमम असले पाहिजेत, दुसऱ्या ग्रुपमध्ये 18 मिनिमम असले पाहिजेत, तर आपलं 64,000 पेक्षा जास्त सहज होईल. आणि आमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे ते नंबर म्हणजे 7 पेरेंट्स कपल्स असले तर 14 माणसं होतात, आई वडील दोघं मिळून, आणि ते नंबर सहजच आपण हे करू शकतो. सो हे पालकांनी करायचंय. तुम्ही कुठल्याही एका ग्रुपला जॉईन होऊ शकता. ग्रुपला जॉईन झाल्यामुळे तुम्हाला एक दिवशी 108 करणं 44 दिवस पुरेल. अदरवाईज तुम्हाला तुमचे 64,000 केले पाहिजेत दोघांचे मिळून, किंवा तुमच्या घरात खूप मोठी लोक असली तर सगळे मिळूनही करू शकता, नो प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, मुलांनी भिक्षा आणली पाहिजे. तर ती भिक्षा म्हणजे काय आणलं पाहिजे, तर त्यांनी आजी आजोबा, त्याचे कोण रिलेटिव्स, मित्र मैत्रिणी, नातेवाईक, तुमचे आजूबाजूचे शेजारी, उपनयनला यायच्या आधी त्या प्रत्येकाकडे जाऊन त्यांना सादर नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद आणि त्यांना जे काही त्या मुलाला द्यायचं वाटेल किंवा ते ज्ञान द्यायचं असेल, जी समज द्यायची असेल, जे काही द्यायचं असेल, ती भिक्षा त्यांनी घेऊन उपनयनच्या इथे यायला पाहिजे. कारण आपण उपनयनाच्या वेळी जो भिक्षाटन कार्यक्रम आहे तो तिथं करू शकणार नाही. तिथं करू, पण तिथे आपण फक्त तो आई वडिलांकडनंच किंवा गुरुकडनं त्याला ती भिक्षा, म्हणजे सुनीलजी किंवा जे कोण तिथे मोठे गुरु असतील त्यांच्याकडनं ती घ्यावी लागेल. तिसरी गोष्ट करायला पाहिजे की पालकांनी उपनयनाच्या आधी एक संकल्प केला पाहिजे, आणि तो संकल्प तुम्ही जेव्हा तो 64,000 जप सुरू करता त्या दिवशी त्याच्या आधी तुम्ही तो लिहून ठेवला पाहिजे, आणि त्या संकल्पांनी तुम्ही प्रोसेस सुरू केली पाहिजे. ज्या योगे तुमच्या मुलीला काय मिळायला पाहिजे ते या उपनयन कार्यक्रमानंतर मिळेल. तर यात मी तुम्हाला एक सपोर्टिव्ह क्वेश्चन्स दिलेत की ज्याची उत्तरं तुम्ही लिहा, आणि तो तुमचा संकल्प असेल. आणि संकल्प हा पॉझिटिव्ह वर्ड्स मध्ये यायला पाहिजे. माझ्या मुलांनी दंगा कमी करावा असं, म्हणजे निगेटिव्ह मध्ये लिहू नका, तर त्यांनी जे काही केलं पाहिजे ते लिहायला पाहिजे. तर पालक म्हणून माझी मनापासून काय इच्छा आहे स्वतःच्या पाल्यासाठी किंवा तुमच्या घरासाठी, माझ्या मुलांनी जगाबद्दल काय जाणून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणजे त्याला हे जग वंडरफुल वाटलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याला ग्रेट काहीतरी करण्याची क्षमता मिळायला पाहिजे. तिसरं, माझ्या मुलांनी स्वतःबद्दलचे त्याचे विचार कसे असावेत, म्हणजे त्याला मुलाला स्वतःविषयी काय वाटलं पाहिजे ते, आणि मुलाला इतरांशी कसं वागावं असं तुम्हाला वाटतं, जे तुम्ही घरचे काय व्हॅल्यूज म्हणतात तुमच्या घराच्या, अशा पद्धतीने तुम्ही तो संकल्प लिहा. तुम्ही 1, 2, 3, 4, 10 गोष्टींचा संकल्प लिहू शकता. याचा अर्थ असा नाहीये संकल्प हे लाईक विजन आहे किंवा लॉंग टर्म गोल आहे. ज्यांना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही लिहू शकता तुम्ही इमिडिएटली मध्ये. पण तुम्ही त्याचा शाळेमध्ये पहिला नंबर यावा, त्यांनी काय स्पोर्ट्समध्ये मेडल मिळवावं असंही लिहू शकता. पण त्याच्याही पेक्षा जास्त जाऊन तुम्ही त्याचा माणूस म्हणून त्याच्याकडे काय असावं हे पहिलं लिहा, आणि मग अचीवमेंट्स मध्ये लिहा. तर मी हे ABCD हे एक्झाम्पल दिलंय,
या पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही लिहा. एका कागदावर ते व्यवस्थित लिहून तुम्ही जप सुरू करायच्या आधी ते वाचून मग डोळे मिटून तो जप करायचा आहे, की दरवेळी तुम्ही स्वतःलाच तुमचा संकल्प एस्टॅब्लिश करणार आहात आणि सेम संकल्प घेऊन त्या मुलाचं उपनयन तुम्ही त्या मुलाला तो गायत्री देणार. आता आई वडिलांचं जर उपनयन झालेलं नसेल तर त्यांनी त्या मुलाचं उपनयन करताना त्यांना ती परमिशन नसते, कारण तुमच्याकडे ती एस्टॅब्लिशमेंट नाहीये असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे ज्या आई वडिलांचं उपनयन झालं नाहीये त्यांचं मुलांच्या उपनयनाच्या आधी आश्रमामध्ये जे गुरुजी असतील ते आई वडिलांचं पहिलं उपनयन करतील आणि मग तुम्ही तुमच्या मुलाचं करू शकता. तो एक हा आपण ट्रान्झिट प्रोसेस तिथे करू शकतो, कारण आमचे जे गुरुजी आहेत त्यांचं उपनयन झालेलं आहे, त्यामुळे ते तुमच्या सगळ्यांचे आई वडील होतील. आणि तुमच्या जर आई वडिलांचं झालेलं असेल तर तुम्ही त्यांना तिथं घेऊन येऊ शकता, म्हणजे मुलाचे आजी आजोबा यांच्या आजोबांचं जर उपनयन झालेलं असेल, कारण जनरली भारतामध्ये काय पद्धत आहे की ज्यांचं 8व्या-9व्या वर्षी उपनयन होत नाही त्यांचं लग्नाच्या आधी उपनयन करून मग लग्न करतात, कारण जनरली लग्न हे उपनयन झालं नसेल तर लग्नाचा विधी करणं बरोबर नसतं, त्यामुळे तसं असतं की उपनयन लग्नाच्या आधी करतात. तसंही केलेलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा, या खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि याचा स्क्रीनशॉट पाहिजे असले तरी तुम्ही काढून घ्या, की ज्यायोगे तुम्हाला कळेल की तुम्ही काय करायचंय. कारण मुलांनी काय करायचंय ते सगळं आम्ही करणार आहोत, पण तुम्ही काय करायचंय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रोग्रामचे डिटेल्स काय, तर प्रोग्राम असणार आहे ऋषी व्हॅली आश्रम औरंगाबादमध्ये. त्याची सुरुवात होणार आहे 19 मे पासून. तर 19 मे ला दुपारी 1 वाजायच्या आधी तुम्ही तिथे रिपोर्ट केलं पाहिजे, कारण ज्या कोणाचं 64,000 गायत्रीचा इम्बॅलन्स असेल ते आपण त्या 19 तारखेच्या संध्याकाळी जेवढे पालक तिथे असतील ते सगळे मिळून 108 जप करून तो आपण तिथे 64,000चा काय म्हणायचं पिरॅमिड तयार करणार आहोत. आणि उपनयन असणार आहे 20 तारखेला आणि त्याच्या पुढे 8 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे उपनयनाच्या दिवशी तुमचे 64,000 त्या मुलाला तुम्ही द्याल, ते घेण्यासाठी मुलालाही 64,000चा जप करावा लागतो. तर तो करण्याचं सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. तर ते आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन सगळी प्रोसेस केलेली आहे आणि त्याची सगळी व्यवस्था आश्रममध्ये असेल. आणि उपनयनच्या कार्यक्रमानंतर उपनयना प्रोसेस बरोबर मुलांना अजून काय काय शिकायला मिळेल, तर योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, अग्निहोत्र जे सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी होईल आणि त्याच्यानंतरच ती मुलं संध्या आणि गायत्री मंत्राचा जप करतील. ध्यान, बीइंग विथ नेचर, फूड हॅबिट्स विषयी किंवा प्रॉपर फूड हॅबिट्स आणि पिझ्झा आणि याच्यातनं डिफरन्स, म्हणजे आम्ही त्यांना सांगणार नाही की पिझ्झा खाऊ नका, पण पिझ्झा खाल्ला तर काय होतं आणि पिझ्झा न खाता दुसरं खाल्लं तर काय होतं याचं सायंटिफिक अंडरस्टँडिंग. काही वेगवेगळे गेम्स आणि स्पोर्ट्स असतील, चित्रकला आणि वेगवेगळ्या आर्ट आणि याचे म्हणजे आठवडाभरात वेगवेगळ्या गोष्टी असतील. ओके, सो माझ्या बाजूनी एवढी माहिती मला तुम्हाला द्यायची होती. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सुनीलजी, आता तुम्ही माईक त्यांचा ओपन करू शकता. चालेल. जय गुरुदेव मॅडम. हा बोला मॅडम, माझ्या मुलाचं वय 14 रनिंग चालू आहे आणि मला त्याचं उपनयन करायची इच्छा आहे. तर करू शकता तुम्ही. ज्यांचं 5 ते 12 मध्ये केलं तर बेस्ट, कारण त्यांना खूप वर्ष मिळतात पुढे एस्टॅब्लिश व्हायला. तर तुमच्या मुलाला पण तुम्ही त्याची इच्छा आहे ना हे बघा, कारण 14 वर्षाच्या मुलाला स्वतःचे खूप विचार आलेले असतात. का आम्ही 12 वर्ष सांगतो तर तो अजूनही एक एम्प्टी स्लेट सारखा असतो. तुम्ही फोर्स करू नका, त्याच्याशी बोला किंवा त्यांना उज्ज्वल किंवा कोणाशी तरी मुलाला बोलायला सांगा. ते मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यांचं उपनयन होत नाही त्यांना लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा उपनयन करता येतं. उपनयन कधीही करता येतं.
पण बेस्ट टाइम 5 ते 12 वर्ष. आणि मुलगी एक फर्स्टला आहे आता. हा, दोघांचंही करू शकतो. तुमचं स्क्रीन ऑफ करा, म्हणजे की मला सगळ्यांचं नाही, शेअरिंग. कोणाला ते काही दाखवायचं असतं तर. ओके, ओके, थँक्यू. आणि कोणाला काही प्रश्न असतील? मॅडम, तुम्ही मगाशी म्हटलं होता की गोत्रावरून जसं आपलं ब्लड ग्रुप आहे हा. हे, तर ब्लड ग्रुप वरून आपलं गोत्र ओळखता येतं का? त्याचं आता माझ्याकडे तो पूर्ण डेटा नाहीये, पण त्याच्यावरचं रिसर्च मात्र ऑनलाईन अवेलेबल आहे. हो, अच्छा, थँक्यू. म्हणजे व्हेरीफाय करता येईल तुम्हाला, आणि एकदा अच्छा. व्हेरीफाय करता आलं की आपल्याला फाइंड आउट करणं काही डिफिकल्ट नाही, कारण ते खूप स्पेसिफिकच आहेत नंबर्स. अच्छा, ब्लड ग्रुप्स हे लिमिटेड आहेत. थँक्यू मॅम. मग कॉन्टॅक्टसाठी उज्ज्वल आणखीन दिलीपजींचे नंबर द्यायचे होते हा, एक मिनिट, मी वेगळी हे दाखव. जर आपण हे उपनयन संस्कार पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी द्यायचं जरी ठरवलं, पण जर गायत्री जप ऍज अ पेरेंट चालू केलं तर चालतं का? अगदीच प्रॉब्लेम नाही. मिनिमम 64,000 तुम्ही केला पाहिजे. ओके, म्हणजे तुमचा मुलगा आता 3-4 वर्षाचा आहे, तुम्ही आतापासून सुरू करा, आणि तितकं नाही, माझी तुमच्यासाठी मोठी पॉवरफुल आहे. मुलगी आता 6 वर्षाची आहे. हा, तुम्ही जेव्हा करायचंय तेव्हा तोपर्यंत तुम्ही करत राहा रेग्युलरली. ओके, थँक्यू. जय गुरुदेव. मॅडम, हे 7 दिवस मुलं तिथेच राहतील का? हो 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 हो, रेसिडेन्शियल असेल मुलांसाठी. ते जे 10 दिवसाचा टोटल असेल 19 पासून 29 पर्यंत, पण रेसिडेन्शियलच पाहिजेत, कारण त्यांना त्या संध्याकाल म्हणजे जेव्हा सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र आणि संध्यावंदना हे पहिलं एस्टॅब्लिशमेंट तिथं व्हायला पाहिजे. मग ते घरी जाऊन एकदा जरी त्यांनी केलं तरी चालू शकतं, त्यांच्या शाळेच्या वेळा वगैरे बघून. जय गुरुदेव मॅडम, त्याची फीज वगैरे याची माहिती? सुनीलजी, तुम्ही द्याल का? मी नाही ती स्लाइड तयार केली. ओके मग त्याचं जे आहे टेंटेटिव्हली आपण 15,400 रुपये ठेवलेलं आहोत. सो हे जर कमी होऊ शकतो. ओके, पण तेवढं आहे सध्या तरी. 10 दिवसाचं राहणं वगैरे सगळं, जे पूजा विधी वगैरे, जे ब्राह्मणचं वगैरे दक्षिणा वगैरे जे आहेत, बरंच सगळं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे की मुलांना पात्र वगैरे दिलं जातो, त्यांना जपमाळ दिलं जातं. आता पॅरेंट्सचं पण उपनयन जर झालेलं नसेल त्याची एक्स्ट्रा वगैरे काही? नाहीये. जे काय असेल मग आपण त्यावेळेला सांगू. असं आमच्या सोपं भाषा आहे. हे ज्ञान सर्वांना भेटायला पाहिजे, सर्व मुलांना व्हायला पाहिजे. मग जे काय आपण टेंटेटिव्हली जे खर्च सांगितलेला आहे, सो हे खर्च व्यवस्थित मिटलं तर काय प्रॉब्लेम नाहीये. कमी पडलं तर तुमच्याकडून मागून किंवा लास्ट डेला तुम्हाला सांगू, जेणेकरून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करतील किंवा डोनेशन देतील वगैरे, जे काय असेल वगैरे असं. ओके, सो दॅट इज अ मेन. आपण याला म्हणतो ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतो, की म्हणजे खूप प्रॉफिट पण नाही, लॉस पण नाहीये वगैरे असं. पण हे सर्वांना भेटायला पाहिजे. जय गुरुदेव. आवाज येत नाहीये मॅडम, आवाज येत. इंद्राणी, मग माईक तुमचं. मी बोलतच नाहीये, त्यामुळे मी माईक ऑफ केला. या, काही अजून प्रश्न असले तर विचारा.